Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to start unit number 4, that is curve setting. The unit outcome of this chapter, set out simple circular curves. या चॅप्टरमध्ये students will be able to set a simple circular curve on a site. So that is the unit outcome of this chapter. So what is curve? पण कर्व म्हणजे काय हे पाहना. When the two lines, that is original line and deflected line, are connecting by an arc is known as curve. तर कर्व आपण कशाला म्हणणार? एक समजा दोन रोड असतील, हा एक रोड असा चाललेला आहे, आणखीन ह्या रोडची इथं डिरेक्शन चेंज झाली, इकडं चाललेला आहे, बरोबर. तर आपलं जे व्हेकल आहे तर हे इतक्या शार्प टर्न घेऊ शकत नाही, तर हे दोन लाईन्स एका आर्कने अशा जोडल्या जातात, त्या आर्कलाच म्हणणार आपण कर्व, बरोबर. सो कर्व इज defined as when the two lines are connected by an arc is known as curve. त्याला आपण कर्व म्हणणार. What is horizontal curve? Okay. When the curve is provided in the horizontal plane, it is known as horizontal curve. ज्यावेळी हा कर्व आपण साईटवरती हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या कर्वला हॉरिझॉन्टल कर्व म्हटलं जातं. So the curves are regular bends provided in the lines of communication like roads, railways and canals, etc. to bring about gradual change of direction. त्या कर्व याचा अर्थ काय, तर रेग्युलर बेंड्स हे प्रोव्हाइड केलेले असतात रोड्समध्ये. रोड असा स्ट्रेट जाऊ शकत नाही, कारण रोड स्ट्रेट जात असताना मध्ये काहीतरी अडचण येते. समजा एखादा व्हॅली असेल किंवा रिव्हर असेल किंवा एखादी व्हॅल्युएबल लँडमध्ये असेल, तर आपल्याला टर्न घ्यावा लागतो, त्यासाठी कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतात. त्याचप्रमाणे समजा कॅनॉल्स असतील, कॅनॉल स्ट्रेट लाईनमध्ये जाऊ शकत नाही, जसं ग्राउंडचं नेचर असेल त्याप्रमाणे कंट्रोल्स कसे असतील त्याप्रमाणे कॅनॉलची अलाइनमेंट फिरावे लागते. सो त्या केसला आपल्याला कर्व्स प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये सुद्धा स्ट्रेट रेल्वे जाऊ शकत नाही, कारण रोडमध्ये किंवा रेल्वेच्या ट्रॅकमध्ये बऱ्याच मध्यंतरी अडचण येतात, ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतात. द नीड ऑफ प्रोव्हाइडिंग कर्व्स. कर्व्स प्रोव्हाइड करण्याची काय गरज आहे? द कर्व्स आर नीडेड ऑन हायवेज, रेल्वेज अँड कॅनल्स फॉर ब्रिंगिंग अबाउट ग्रॅज्युअल चेंज of direction of motion. They are provided for following reasons: to bring about gradual change in direction of motion. तर डिरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युअल चेंज असेल तर कर्व प्रोव्हाइड करावं लागेल. सेकंड, टू ब्रिंग अबाउट ग्रॅज्युअल चेंज इन ग्रेड अँड फॉर गुड व्हिजिबिलिटी. जर उंच सकल असेल, ग्राउंडचं नेचर असं उंच सकल असेल, तर आपल्याला हा असा कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतील की समोरचं व्हिजिबल व्हायला पाहिजे. तुमचं व्हेकल इथं आलं तर इकडचं व्हेकल दिसायला पाहिजे, त्यासाठी व्हिजिबिलिटी असण्यासाठी कर्व्स प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट पॉईंट इज टू अलर्ट द ड्रायव्हर सो दॅट ही मे नॉट फॉल अस्लीप. तर ड्रायव्हरला अलर्ट राहण्यासाठी किंवा गाडी स्लिप वगैरे होऊ नये अशा याच्यासाठी आपल्याला कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतील. टू लेआउट कॅनॉल अलाइनमेंट. कॅनॉलची जी अलाइनमेंट आहे ही कॅनॉल कसा स्ट्रेट जाऊ शकत नाही, जसं ग्राउंडचं नेचर असेल उंच सकल, त्याप्रमाणे कॅनॉलची अलाइनमेंट अशी चेंज होत जाते, त्यासाठी आपल्याला कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतील. टू कंट्रोल इरोजन ऑफ कॅनॉल बँक्स बाय द थर्स्ट ऑफ फ्लोईंग वॉटर इन अ कॅनॉल. त्या कॅनॉलचं जे पाणी जातं ते अतिशय जास्त स्पीडने गेलं तर त्याचं इरोजन होणार, त्यामुळं कॅनॉलला एक ठराविक स्लोप दिला जातो. सो दॅट इज नथिंग बट
providing vertical curves. They enable the vehicle to pass from one path on to another when the two paths meet at an angle. They are also used in the vertical plane at all changes of grade to avoid the abrupt change of grade at the apex. याचा अर्थ असा आहे, they are unable to the vehicle to pass from one path to another. समजा ही एक रोड तुमच्या इकडून A to B गेलेला आहे आणि B पासून रोड असा ची डिरेक्शन रोडची चेंज झालेली C कडे. तर या B च्या एंडला बरोबर सडन डिरेक्शन चेंज झाली तर व्हेकल आपला असं लगेच टर्न घेऊ शकत नाही. आणि हे अवॉइड करण्यासाठी ह्या दोन लाईन किंवा दोन रोडच्या मध्ये आपण असा एक आर्क प्रोव्हाइड करणार की आपलं व्हेकल असं ए कडून साधारण या आर्कवरनं सी कडे जाईल. यासाठी आपल्याला कर्व्स प्रोव्हाइड करावे लागते. बरोबर. तर ज्यावेळी ग्राउंडचं नेचर असं व्हर्टिकल स्लोप असेल तर आपल्याला तिथं कटिंग करून व्हर्टिकल स्लोप द्यावा लागतो. दॅट इज द व्हर्टिकल कर्व्स. द कर्व्स प्रोव्हाइडेड इन व्हर्टिकल प्लेन. Horizontal curve. Horizontal curves. The curves provided in the horizontal plane to have a gradual change in direction are known as horizontal curve. आणि horizontal curve म्हणजे horizontal plane मध्ये gradual change direction करण्यासाठी arc provide केले जाते त्याला आपण horizontal curve म्हणणार. Next, vertical curves. Curves provided in the vertical plane to obtain gradual change in grade are called as vertical curves. जे कर्व्स व्हर्टिकल प्लेन मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. बरोबर. ग्रॅज्युअल चेंज इन ग्रेड ग्रॅडेशन असेल, समजा टेकडी असेल तर ही टेकडी कटिंग करून बरोबर व्हर्टिकल कर्व्स प्रोव्हाइड केले जातात की व्हेकल शेप पास होईल. अशा प्रकारे व्हर्टिकल प्लेनमध्ये जे कर्व्स प्रोव्हाइड केलेले असतात टू चेंज द ग्रेडियंट ऑफ. You can see a horizontal curve. Horizontal ground साधारण horizontal असेल असं डिरेक्शन चेंज रोडची करण्यासाठी आपण कर्व्स प्रोव्हाइड करतो. Vertical curves for smooth and safe running of vehicles. The meeting point of gradients is rounded off to form a smooth curve in a vertical plane. समजा तुमचं ग्राउंडचं नेचर असं टेकडी असेल तर स्मूथ व्हेकल पास होण्यासाठी आपण वरचा भाग कटिंग करतो, आणखीन असं स्लोप प्रोव्हाइड करतो ह्या व्हर्टिकल प्लेनमध्ये. दॅट इज द व्हर्टिकल कर्व. द टाइप्स ऑफ व्हर्टिकल कर्व. समिट कर्व. फॉर अ समिट कर्व वेअर an up gradient is followed by a down gradient. सो इट इज समिट कर्व. समजा असा जो कर्व आपण प्रोव्हाइड करतो त्याला समिट कर्व म्हणायचं. तर सॅग कर्व किंवा दुसरं नाव आहे व्हॅली कर्व. व्हॅली कर्व. A sag curve where a down gradient is followed by an up ground. So it is valley curve. त्यावेळी असं कर्व आपण खालच्या लेवलला करतो व्हॅली टाइप. सो दॅट इज व्हॅली. In this sketch you can see the vertical curves. बरोबर. तर ग्राउंडचं नेचर इथं उंच आहे, इथं पण उंच आहे. बरोबर. आणि इथं सकल भाग आहे. मग हा जो भाग आहे दिस इज द व्हॅली कर्व. बरोबर. इथं जो येतो तो दिस इज समिट कर्व. अशा प्रकारे व्हर्टिकल प्लेनमध्ये जे कर्व्स प्रोव्हाइड केले जातात त्याला आपण व्हर्टिकल कर्व्स म्हणणार. तर इथून हा इथंपर्यंत गेलेला जो कर्व आहे हा समिट कर्व आणि जिथं ही गाडी दिसते तिथून इकडे वरती जाणारा हा कर्व म्हणजे व्हॅली कर्व. नेक्स्ट दॅट इज हॉरिझॉन्टल कर्व्स. हॉरिझॉन्टल जे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जे कर्व्स प्रोव्हाइड केले जातात हॉरिझॉन्टली ग्राउंडवर दॅट इज द हॉरिझॉन्टल कर्व्स. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत हॉरिझॉन्टल कर्वमध्ये. फर्स्ट आहे सिम्पल कर्व, सेकंड आहे कंपाऊंड कर्व, थर्ड टाइप आहे रिव्हर्स कर्व, नंतर फोर्थ आहे ट्रान्झिशन कर्व्स. ट्रान्झिशन कर्व्स. आणखी पाचवा आहे लेमनिस्केट कर्व. हे 5 टाइप
आहेत हॉरिझॉन्टल कर्वचे. फर्स्ट, simple curve. A simple curve consists of a single arc of circle connecting two straights. It has radius of the same magnitude throughout. तर हा एक स्ट्रेट आहे, ही A to B, आणखीन दुसरी स्ट्रेट लाईन B to C, याला जोडणारा हा कर्व आहे. तर हा कर्व जो आहे याची रेडियस ही सेम आहे. दिस इज द O इज द सेंटर. तर हा रेडियस इथून पूर्ण इथंपर्यंत सेम राहते, त्या कर्वला म्हणायचं सिंपल कर्व. सिंगल आर्क, एकच आर्क आहे हा, की रेडियस सेम आहे. सेकंड टाइप, इट इज कंपाउंड कर्व. A compound curve consists of two or more simple curves having different radii bending in the same direction and laying on the same side of common tangent. Their center lies on the same side of the curve. आता कंपाउंड कर्व याचा अर्थ कसा आहे, इथं तुम्ही स्केचमध्ये बघा दोन कर्व्स आहेत, इथून इथंपर्यंत R1 रेडियस असणारा एक कर्व आणि दुसरा R2 रेडियस असणारा हा दुसरा कर्व, असे दोन कर्व किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्व एकत्र असतात, त्याला आपण कंपाउंड कर्व म्हणतो. हे दोन्ही कंपाउंड कर्व ही जी कॉमन टँजंटच्या एकाच साईडला आहेत दोन्ही कर्व, आणि यांचे या दोन्ही कर्वचा जो सेंटर आहे तो एका लाईनवरती आहे. तर अशा टाईपच्या कर्वला आपण म्हणणार कंपाउंड कर्व. इथं दोन कर्व एकमेकाला जोडलेले असतात आणि त्याच्या साईडनं आपण रोडला एक मोठा कर्व तयार केला जातो, बरोबर. सो R1 इज द radius of this curve, R2 is the radius of this another curve. अशा टाईपच्या कर्वला आपण कंपाउंड कर्व. नेक्स्ट टाइप, that is reverse curve. A reverse curve is made up of two arcs having equal or different radii bending in opposite direction with a common tangent at their junction. तर रिव्हर्स कर्व याचा अर्थ काय, दोन किंवा आर्क, बरोबर, हॅव्हिंग इक्वल ऑर डिफरंट रेडिया, दोन आर्क, हा इथून हा एक आर्क आणि दुसरा त्याच्या उलट दिशेला इकडं आर्क, यांचे रेडियस वेगवेगळे असेल किंवा सेम असेल, पण ते अपोजिट डिरेक्शनला असतात. बेंड त्यांचा अपोजिट डिरेक्शनला झालेला असतो. तुम्ही इथं स्केचमध्ये पाहू शकता. देअर सेंटर्स लाई ऑन अपोजिट साईड ऑफ द कर्व. या दोन्ही कर्वचे सेंटर जे आहेत, एका कर्वचं सेंटर इकडं आलं, त्याच्या अपोजिट साईडला दुसऱ्या कर्वचा सेंटर असतो. रिव्हर्स कर्व्स आर युज्ड वेन द स्ट्रेट्स आर पॅरलल ऑर इंटरसेक्ट ॲट ए व्हेरी स्मॉल अँगल. जिथं अतिशय कमी अँगल असतो, डिफ्लेक्शन अँगल असेल, तर त्या ठिकाणी रिव्हर्स कर्व्स आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. तर बघू शकता तुम्ही रिव्हर्स कर्व्स आहेत हे प्रोव्हाइड केलेले. अशा प्रकारचे रिव्हर्स कर्व. नेक्स्ट टाइप ऑफ कर्व, that is transition curve. A curve of variable radius is known as transition curve. ह्या कर्वला रेडियस फिक्स नसते, त्याची व्हेरिएबल रेडिएशन असते, बरोबर. समजा असा दोन असतील, त्याची जी रेडियस आहे ही रेडियस व्हेरिएबल असेल, बरोबर, याला फिक्स रेडियस नसणार. अशा टाईपच्या कर्व्सना म्हणायचं ट्रान्झिशन कर्व्स, बरोबर. इथं स्केचमध्ये बघा हे जे कर्व्स प्रोव्हाइड केलेले आहेत, या काय फिक्स रेडियस नसते, याची रेडियस व्हेरिएबल. नेक्स्ट टाइप ऑफ कर्व, दॅट इज लेमनिस्केट कर्व. लेमनिस्केट कर्व इज सिमिलर टू ट्रान्झिशन कर्व. ट्रान्झिशन कर्व सारखाच असतो, त्याची रेडियस व्हेरिएबल असते. अँड इज जनरली अडॉप्टेड इन सिटी रोड्स वेन द डिफ्लेक्शन अँगल इज लार्ज. ज्या एरियामध्ये डिफ्लेक्शन अँगल जास्त असतो, सिटी एरियामध्ये हे लेमनिस्केट कर्व वापरले जातात. इथं तुम्ही पाहू शकता, these are the lemniscate curves. Next point, there is designation of curves. A curve may be designed either by radius or by angle subtended at the center by a chord of particular length. त्या कर्व हा डेजिग्नेटेड केला जातो एक तर रेडियसनं, म्हणजे ग्राउंडवर कर्व सेट करताना किती रेडियसचा कर्व आहे हे
आपण त्याचं नोटेशन देतो त्याला, किंवा सेंटरला किती डिग्री अँगल होतो त्याच्या आधारे आपण कर्वचं डेजिग्नेशन करतो. अ कर्व इज डिझाइन्ड बाय द angle subtended at the center by a chord of 30 meter length. This angle is called degree of curve. The degree of curve indicates the sharpness of the curve. हा डिग्री ऑफ कर्व कशाला म्हणायचं, हा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. डी इज इक्वल टू डिग्री ऑफ कर्व. काय म्हणणार, द कर्व इज डिझिग्नेटेड बाय द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय अ कॉर्ड ऑफ 30 मीटर लेंथ. ज्या कॉर्डची लेंथ लॉंग कॉर्ड असेल, समजा हा कर्व असेल, तर इथून स्ट्रेट लाईनमध्ये हे जे अंतर आहे हे किती पाहिजे, तुमचं 30 मीटर असेल, तर याच्या सेंटरला जो काय अँगल होतो, बरोबर, दॅट अँगल इज कॉल्ड डिग्री ऑफ कर्व. ही कॉर्ड लेंथ जी आहे ही 30 मीटर असेल तर, आणि इथं जो अँगल होतो त्याला आपण डिग्री ऑफ कर्व म्हणू. In English practice, a curve is defined by the radius of curve in terms of chains, such as 6 chain curves. Means a curve having radius equal to 6 full chains. The chain being 30 meter unless otherwise specified. स्पेसिफाईड केलं नसेल किती मीटरची चेन आहे, तर आपण कन्सिडर करायची ती चेन 30 मीटरची आहे, आणि रेडियसच्या साहाय्याने आपण कर्व डेजिग्नेट करतो. म्हणजे 30 मीटर किंवा 6 चेन कर्व आहे. याचा अर्थ काय की 30 मीटरच्या 6 चेन असणारा रेडियस असणारा कर्व आपण सेट करतो. इन अमेरिका, कॅनडा, इंडिया अँड सम अदर कंट्रीज कर्व इज डेसिग्नेटेड बाय डिग्री ऑफ कर्व. काही याच्यामध्ये आपण डिग्री ऑफ कर्व फक्त सांगणार, म्हणजे किती डिग्री कर्व्स आहे, सेंटरला किती डिग्री अँगल झालेला आहे तो डिग्री ऑफ कर्व. याचा अर्थ काय की इथं जो कर्वची जी लॉंग कॉर्ड आहे ती स्टँडर्ड लेंथ असेल 30 मीटर, आणि इथं जो काय अँगल होईल दॅट इज द डिग्री ऑफ कर्व. याच्यामध्ये जो काय आर्क येतो, बरोबर, याच्यामध्ये जो काय आर्क येतो तो तुमचा कर्व असेल. नाऊ द रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ कर्व अँड डिग्री ऑफ कर्व. हा डिग्री ऑफ कर्व आणखीन रेडियस याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण इक्वेशन करणार. The relation between the radius of curve and degree of curve may be determined as follows. Let R be the radius of curve in meters. तुम्ही स्केचमध्ये बघा, R is the radius of curve, D is the degree of curve. तो किती डिग्रीचा इथं अँगल होतो तो, that is the D, degree of curve. MN the chord 30 meter long. M to N ही जी horizontal किंवा अशी लेंथ आहे ह्याला आपण म्हणणार आपण कॉर्ड. ही किती पाहिजे, 30 मीटर असते स्टँडर्ड लेंथ, कारण इथे डिग्री ऑफ कॉर्ड. ओके, पी इज द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड. या कॉर्डचा हा पी म्हणजे मिड पॉईंट आहे, बरोबर. इन ट्रँगल ओ एम पी, स्केचमध्ये बघा ट्रँगल ओ एम पी, बरोबर. याच्यामध्ये काय असणार, ओ एम इज इक्वल टू आर. ओ एम इज इक्वल टू आर इज द रेडियस ऑफ कर्व. MP इज इक्वल टू 1/2 MN. MP याचा अर्थ काय, MN चा 1/2 म्हणजेच किती येणार तो 50 मीटर. द अँगल MOP, अँगल MOP, तर सेंटरला होणारा हा जो अँगल आहे हा किती असतो, अँगल मस्ट बी D/2. D/2 अँगल असेल. देन साइन D/2 इज इक्वल टू MP अपॉन OM. तो 15/R इज इक्वल टू साइन D/2. Next you can see here, so the sin D/2 is equal to MP upon OM. MP upon OM, that is sin D/2, that is nothing but 15 upon R. MP is equal to 15, OM is equal to R is the radius. So R is equal to 15 upon sin D/2. But when D is small, sin D/2 may be assumed approximately equal to D/2 in radians. आपण रेडियन्समध्ये घेतलं. देअरफॉर R इज इक्वल टू 15 into 360 अपॉन पाय डी. दॅट इज इक्वल टू, हे आपण सोडवलेलं आहे, 18.87 अपॉन डी. सो रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ कर्व अँड रेडियस इज, दॅट इज नथिंग बट R इज इक्वल टू
1719/d. So this is very important equation, that is relation between degree of curve and radius. This relation holds good up to 5 degree curves. For higher degree curve the exact relation should be used. करेक्ट रिलेशन म्हणजेच हे आपल्याला करावं लागेल. नेक्स्ट दॅट इज नोटेशन्स यूज्ड विथ सर्क्युलर कर्व्स. तर सिंपल सर्क्युलर कर्वमध्ये जे काही नोटेशन्स वापरली जातात ती आपण माहीत करून घेणार की ही नोटेशन्स फारच महत्त्वाची आहेत. ही नोटेशन्स आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. आणखी बऱ्याच वेळा हा प्रश्न पेपरला पण विचारला जातो, राईट स्केच ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व अँड गिव्ह इट्स नोटेशन्स. त्याची नोटेशन्स लिहा. तर स्केचमध्ये नीट आपण पाहू. फर्स्ट, टू स्ट्रेट लाईन्स ए बी अँड बी सी विच आर कनेक्टेड बाय द आर्क आर कॉल्ड टँजंट्स आर स्ट्रेट्स टू द कर्व. ह्या कर्वचे ए बी लाईन आणखीन ही बी सी लाईन आहे, यांना आपण म्हणणार टँजंट्स ऑफ ए कर्व. कारण ह्या कर्वला एका पॉईंटमध्ये या टच होतात, T1 आणि T2 या पॉईंटमध्ये ह्या ए बी लाईन आणखी बी सी लाईन ही टच होऊन जाते. सो दीज आर द टँजंट्स ऑफ कर्व्स. नेक्स्ट, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू स्ट्रेट्स बी इज कॉल्ड इंटरसेक्शन पॉईंट ऑर द व्हर्टेक्स. तर ए बी लाईन आणखी बी सी लाईन जिथं इंटरसेक्ट होतात तो बी पॉईंट म्हणजे त्याला आपण म्हणणार इंटरसेक्शन पॉईंट किंवा व्हर्टेक्स पॉईंट. ओके. सो थर्ड, वेन द कर्व डिफ्लेक्ट्स टू द राईट साईड ऑफ द प्रोग्रेस ऑफ सर्वे इट इज टर्म्ड ॲज राईट हँड कर्व अँड व्हेन टू द लेफ्ट इट इज टर्म्ड ॲज लेफ्ट हँड कर्व. आपला समजा सर्वे असं ए कडून आपण बी कडे चाललेलो आहे, बरोबर. आणखीन बीला तो इकडं बी कडून सी कडे त्याचा टर्न झाला, तर सर्वेच्या राईट साईडला हा टर्न झाला, म्हणून दिस इज राईट साईड कर्व किंवा राईट हँडेड कर्व. ज्याच वेळी हा उलटा इकडं होईल तो दॅट इज लेफ्ट हँड कर्व. नेक्स्ट इज the line AB and BC are tangents to the curve. तर AB लाईन BC लाईन ह्या टँजंट कर्वच्या आहेत. AB इज कॉल्ड फर्स्ट टँजंट. आपण सर्वे ए कडून बी कडे करत आहोत, म्हणून AB इज द फर्स्ट टँजंट ऑर द रियर टँजंट. महत्त्वाची नाव आहेत रियर टँजंट. BC इज कॉल्ड सेकंड टँजंट ऑर फॉरवर्ड टँजंट. BC ला आपण सेकंड टँजंट किंवा फॉरवर्ड टँजंट म्हणणार. फिफ्थ, द पॉइंट्स T1 and T2 at which the curve touches the tangents are called tangent points. तर जिथं ह्या टँजंट लाईनला कर्व टच होतो एका पॉईंटमध्ये त्या पॉईंटनं आपण टँजंट पॉईंट्स म्हणणार. द बिगिनिंग ऑफ द कर्व T1 इज कॉल्ड टँजंट कर्व पॉईंट अँड द एंड ऑफ द कर्व इज कॉल्ड curve tangent point. That is T1 is the beginning of curve, T2 is the end of curve. Next, the angle between the line AB and BC, angle between line AB and BC is called angle of intersection. So this is important, angle of intersection, angle of intersection. अँगल बिटवीन लाईन ए बी अँड बी सी याच्यामध्ये जो अँगल होतो त्याला आपण अँगल ऑफ इंटरसेक्शन म्हणणार. नेक्स्ट, द अँगल बाय विच द फॉरवर्डेड टँजंट डिफ्लेक्ट्स फ्रॉम द रियर टँजंट इट इज अँगल बी डॅश बी सी इज कॉल्ड डिफ्लेक्शन अँगल फाय ऑफ द कर्व. ए बी लाईन आणि बी सी लाईन याच्यामध्ये इथं जो होतो दॅट इज द डिफ्लेक्शन अँगल फाय, बरोबर. So the deflection angle and intersection angle याची बेरीज 180 येते because it is straight line. Next, the distance from the point of intersection to the tangent point is called tangent length, BT1 and BT2. हा पॉइंट B पासून, बरोबर, B पासून ह्या T1 पॉईंट पर्यंतचं अंतर दॅट इज द
टँजंट लेंथ या बी पासून T2 पर्यंतचं अंतर दिस इज द टँजंट लेंथ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन the line joining two points T1 and T2 is known as long chord. T1 आणखी T2 यांना जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे याला म्हणणार आपण लॉंग कॉर्ड. नेक्स्ट इट इज द आर्क T1F T2 इज कॉल्ड लेंथ ऑफ कर्व. जी आर्क आहे T1F T2 is called length of curve. This is also very important, length of curve. Then midpoint F of the arc T1F T2 is called summit or apex of curve. F जो point है midpoint of the arc is called summit or apex of curve. Then the distance from point of intersection to the apex of the curve BF is called apex distance. बरं, हा जो पॉइंट आहे याला आपण अपेक्स म्हटलं तर बी पासून एफ पर्यंतचं अंतर. सो दिस इज द अपेक्स डिस्टन्स. देन द डिस्टन्स फ्रॉम अपेक्स ऑफ द कर्व टू द मिड पॉइंट ऑफ द लॉंग कॉर्ड EF is called व्हर्सट साइन डिस्टन्स. बरोबर, हा एफ पासून ई पर्यंतचं अंतर. सो दिस इज द व्हर्सट साइन डिस्टन्स किंवा व्हर्सट साइन. नेक्स्ट द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द कर्व बाय द आर्क T1F T2 इज नोन ॲज सेंट्रल अँगल अँड इज इक्वल टू द डिप्लेक्शन अँगल. हा जो अँगल इथं सेंटरला जो होतो हा, बरोबर, तर हा डिप्लेक्शन अँगल इतकाच हा अँगल असतो फाय. बरोबर, सेंट्रल अँगल किंवा त्याला आपण डिप्लेक्शन अँगल इतकाच तो अँगल असतो. नाउ एलिमेंट्स ऑफ कर्व. एलिमेंट्स ऑफ कर्व, हे एलिमेंट्स ऑफ कर्व फार महत्त्वाचे. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे एलिमेंट्स ऑफ कर्वची फार गरज आहे. हे फॉर्म्युले आपण पाठच करणं गरजेचं आहे. याच्या अगोदर जे नोटेशन्स पाहिले ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट अँगल ऑफ इंटरसेक्शन प्लस डिप्लेक्शन अँगल. अँगल ऑफ इंटरसेक्शन प्लस डिप्लेक्शन अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ऑफ इंटरसेक्शन आय, डिप्लेक्शन अँगल फाय ची बेरीज 180 असते कारण ती स्ट्रेट लाईनमध्ये आहे. देन नेक्स्ट दॅट इज अँगल T1O T2. अँगल T1O T2 इज इक्वल टू angle T1O T2 is equal to 180 minus I is equal to phi. So that is must be deflection angle. The central angle is equal to deflection angle. बरोबर, हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे तोच अँगल इथं असतो, सेंट्रल अँगल. नेक्स्ट द टँजंट लेंथ BT1 और BT2. टँजंट लेंथ बी पासून T1 पर्यंत हे जे अंतर आहे BT1 किंवा BT2 पर्यंतचं अंतर, दॅट इज अ टँजंट. OT1 इंटू टॅन फाय बाय टू. तर स्केचमध्ये बघायचं हा फाय बाय टू आहे, बरोबर. हा इथला अँगल T1च्या इथला जो अँगल हा 90 डिग्री असतो. सो OT1 इंटू टॅन फाय बाय टू, दॅट इज द BT1. सो टँजंट लेंथ इज इक्वल टू, हा महत्व. देन लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. लॉंग कॉर्ड म्हणजे T1E T2, that is 2 times T1E. It is nothing but 2R sin phi by 2. So the length of long chord L is equal to 2R sin phi by 2. R is the radius, sin phi. हा इतका ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे 2R sin phi by 2. That is length of long chord.
Then length of curve, that is also very important. Length of curve T1 F T2, that is length of arc T1 F T2 r phi in radians. So pi r phi by 180 is the length of curve. Then apex distance BF is equal to BO minus O0. So that is equal to r sec phi by 2 minus r, that is nothing but r in bracket 1 minus cos phi by 2. So that is the apex distance BF. It is properties of simple circular curve. सिंपल सर्क्युलर कर्वच्या प्रॉपर्टीज म्हणजे फॉर्म्युले आपल्याला महत्त्वाचे आहेत जे आपण पुढे प्रॉब्लेम याच्या आधारे सॉल्व्ह करणार आहे. इफ द अँगल ऑफ इंटरसेक्शन इज गिवन देन फाय इज इक्वल टू, तुम्हाला इंटरसेक्शन अँगल फक्त दिला असेल, आय इज द इंटरसेक्शन अँगल दिला असेल तर आपण डिप्लेशन अँगल त्याच्या आधारे काढणार. फाय इज इक्वल टू 180 मायनस आय. इफ द रेडियस इज नॉट गिवन, जर तुम्हाला रेडियस दिलेली नसेल पण डिग्री ऑफ कर्व दिला असेल तर आर इज द रेडियस ऑफ कर्व इज इक्वल टू 1719 अपॉन डी. डी इज द डिग्री ऑफ कर्व. कारण आपल्याला पुढे प्रॉब्लेम किंवा जी साईन जी इक्वेशन्स पाहिलेली आहेत हे आर रेडियस आणि डिप्लेशन अँगल माहिती असल्याशिवाय आपण पुढचे टँजंट लेंथ ऑफ कर्व हे कॅल्क्युलेशन करू शकत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला आपल्याला या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या माहितीच पाहिजेत. डिप्लेशन अँगल फाय आणखीन रेडियस ऑफ कर्व, तरच आपण कर्व सेट करू शकतो किंवा त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. द थर्ड पॉईंट दॅट इज टँजंट लेंथ BT1 और BT2 इज इक्वल टू आर साइन फाय बाय 2. हा फॉर्म्युला पण महत्त्वाचा. हे सगळे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला पाठच पाहिजे. टँजंट लेंथ आर टॅन फाय बाय 2, आर इज द रेडियस हे आपण इथं काढलेलं आहे. फाय इज द डिप्लेशन अँगल दिला असेल किंवा नसेल तर आपण कॅल्क्युलेट करणार. देन लेंथ ऑफ कर्व, लेंथ ऑफ कर्व इज इक्वल टू पाय आर फाय बाय 180, पाय आर फाय बाय 180. सो दिस इज अनदर फॉर्म्युला लेंथ ऑफ कर्व काढण्यासाठी. देन लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड इज इक्वल टू 2r sin phi by 2. दिस इज अनदर फॉर्म्युला. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड 2r sin phi by 2. याच्या साइन आपण लेंथ ऑफ कॉर्ड लॉंग कॉर्ड करणार. नेक्स्ट अपेक्स डिस्टन्स इज इक्वल टू r sec phi by 2 minus 1. दिस इज अपेक्स डिस्टन्स. देन व्हर्सल साइन डिस्टन्स r in bracket 1 minus cos phi by 2. दिस इज अनदर फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युले आपण पाठच केले पाहिजे. त्यानंतर 8 चेनेज ऑफ फर्स्ट टँजंट इज इक्वल टू चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉईंट मायनस टँजंट लेंथ. मग टँजंट लेंथ इथे काढलेली आहे बरोबर. चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉईंटमधून टँजंट लेंथ मायनस केली की चेनेज ऑफ फर्स्ट टँजंट त्याचं चेनेज मिळेल. देन नेक्स्ट चेनेज ऑफ सेकंड टँजंट दॅट इज चेनेज ऑफ फर्स्ट टँजंट प्लस लेंथ ऑफ कर्व. सेकंड टँजंटची चेनेज, फर्स्ट टँजंटचं चेनेज प्लस कर्व लेंथ किंवा आर्क लेंथ आपण जी कॅल्क्युलेट केलेली आहे ती प्लस केल्यानंतर आपल्याला सेकंड टँजंटचं चेनेज. आज आपण कर्व म्हणजे काय, टाइप्स ऑफ कर्व्स, नंतर नोटेशन्स ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व्स इन प्रॉपर्टीज ऑफ कर्व पाहिलेलं आहे. वेगवेगळे फॉर्म्युलेज कसे येतात हे सिंपल जॉमेट्री वापरून फॉर्म्युलेज काढलेले आहेत ते पण पाहिलेले आहेत. हे सर्व फॉर्म्युले 2 पार्ट असणं गरजेचं आहे. तरी आपण नेक्स्ट लेक्चरपासून काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी तुम्हाला ही फॉर्म्युले 2 पार्ट असणं गरजेचं आहे. थँक्यू.